9 ट्रॉफी जिंकणारा वाडेकर संघ त्यामुळे चांगला बॅटल या दोन टीम मध्ये आता रंगेल. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला 9 ट्रॉफीज, दुसऱ्या बाजूला 12 ट्रॉफीज. काल घेसर संघाने 7वी ट्रॉफी पटकावली रांजणपाड्याच्या स्पर्धेत. जेवायचं कोणी बाकी असेल जेवण करून घ्या. आयोजन समितीच्या वतीने सूचना आहे. जे संघ या स्पर्धेत खेळत आहेत, प्रेक्षक असतील, तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था आहे. आजचे अन्नदाता दत्ता भोईर असतील, परेश भोईर असतील. पहिलाच बॉल उंच गेलाय आणि जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून. विशाल पाटीलच्या बॅट मध्ये येतो पहिला धमाका, सिक्सर. वरती षटकार आलाय विशाल पाटीलच्या बॅट मधून. बॅकफुटला गेले, टॅप केलंय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक धाव मिळेल, सिंगल विशालच्या खात्यामध्ये. बोपरचे सागर पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांना जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली. 7 धावा दापलकरती. स्ट्रायकेटला ऋतिक, 9 सेकंडला विशाल, ज्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार तुम्ही पाहिला. चांगलं बॅट. आता सागावची स्पर्धा पण पाहिली, तिथे 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता वडवली बी. ऑन साइडला टर्न केलाय, मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बारके मोरे यांचं आगमन झाले, त्यांना विनंती असेल या आपलं हार्दिक स्वागत. विशालने षटकाराने खातं उघडलं होतं, ऋतिक पाटीलने षटकारानेच खातं उघडलंय. 2 असे फलंदाज. एका बाजूला ऋतिक आपण पाहतोय ज्याच्या नावावरती 18 टू व्हीलर बाईक आहेत. दुसऱ्या बाजूला विशाल पाटील तुम्ही पाहतायत ज्याच्या नावावरती 16 टू व्हीलर बाईक आहेत. असे 2 दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. कपिल लगेच कॉल दिलाय, डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 13 धावा दापलकरती लागल्यात. चंद्रकांत स्फूर्ती चेंज द गेम वडवली बी. ओमकार पाटील लकी पॅकर्स यांनी पुरस्कृत केलेला संघ. मिड ऑफच्या वरून पाठवलंय, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून आलाय दुसरा षटकार. इंडियन जर्सी मध्ये वडवली बी. हाही फटका चांगलाय, हाही चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. कपिलचं महागडं षटक तुम्हाला पाहायला मिळते. तब्बल 23 धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्यात. यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकते. चंद्रकांत स्फूर्ती चेंज द गेम वडवली बी संघासाठी. चेंडू आलेला मॅच. 23 धावा झालेल्या आहेत. फिल्डिंग लगेच सेट करायची. सलूनी 11 जय जलेश्वर वाडेकर. काय जबरदस्त सुरुवात केली आहे. कपिलला टार्गेट केलं जो या टीमचा मुख्य गोलंदाज आहे. हेच तर क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतच.
प्युअर व्हेज जेवण तुमच्यासाठी आहे. देवा बैलाचे मालक तानाजी काटे यांच्याकडनं बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 500 रुपये. ऋतिक सॉफ्ट हँडने खेळायत. हे कॅल्क्युलेशन असतं क्रिकेटचं. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठं हिट येईल असं नाहीये. त्यामुळे विशालने सिंगल घेतली, ऋतिकडे स्ट्राईक रोटेट केली आहे. एक धावसंख्या पुढे सरकली ती 24 वरती. बिनबाद लेट चंद्रकांत स्मृती 11 वडवली 20 संघ तुम्ही पाहतायत. सातत्याने या संघाला पुरस्कृत करतात. सलग 3 वर्ष टायगर चषक ही स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे फ्री एंट्री असेल या वर्षी. त्या स्पर्धेचे लॉट्स होणार आहेत, ड्रॉ केले जाणार आहेत त्या स्पर्धेचे आज संध्याकाळी. टायगर चषक शिक्षण महर्षी नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. टायगर चषक सागर पाटील यांचं आगमन झालंय भोपरचे, त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या 24. गोलंदाज अतुल. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतायत, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल मेल ऋतिकच्या खात्यामध्ये. धावसंख्या 25. पहिल्याच ओव्हर मध्ये 23 आलेत, मात्र अतुल आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. सेकंडला विशाल पाटील येत आहेत. बिनबाद 25 अशी सुरुवात. वडोली बी संघाला रंजन पडच्या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिलं होतं. गोटिवली संघाला पराभूत केलं होतं. मिडो आपला क्षेत्ररक्षक चूक होणार नाहीये. विशालला माघारी परतावं लागेल. अतुल भोईरच्या खात्यामध्ये पहिली विकेट. पहिला धक्का लागत असताना वडोली बी टीमला. आल्या त्यानंतर सलोनी 11 जय जलेश्वर वाडेकरचाही पलटवार. 4 बॉलमध्ये 2 आले. विशालची विकेट मिळाली आहे. त्यामुळे कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असताना वाडेकर संघ या मॅच मध्ये तुम्हाला पाहिलं. मगाशीच मी उल्लेख केला, वाडेकरने सुद्धा 9 ट्रॉफीज या सीझन मध्ये जिंकलेले आहेत. अपोजिट वडोली बी संघाने 12. त्यामुळे चांगलं बॅटर रंगेल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांना एकमेकांची डावपेच माहिती आहेत. त्यामुळे मॅच रंगतदार होईल. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. ही तर पहिलीच इनिंग आहे. अतुल पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. फटका चांगला आहे. कमलेश पाटील मैदानात आले आणि पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. आता डीजे मास्टर सुद्धा लय मध्ये आलेत. 29 धाबा. हाही फटका चांगला आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. ही वडोली बी ची खासियत आहे. जिथे 1 होती तिथे 2 घेतल्या. हाच दबाव ते निर्माण करतात अपोजिट टीम वरती. तर सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे मित्रांनो. ते सिंगल डबल सहज घेतात वडोली बी संघ. 2 षटकांचा खेळ समाप्त. 31 धावा दाबाल कधी लागल्यात. 1 गडी बाद 31. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. यातून विजेता संघ आणि उत्सारगर मध्ये मॅच होईल 4 ओव्हरची. त्यामुळे हा सामना महत्वाचा आहे दोन्ही टीम साठी. मोठागाव चषक 2025. मोठागाव क्रिकेट संघ आयोजित गावदेवी चषक मोठागाव 2025 चे भव्य दिव्य आयोजन आणि पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. चला जास्त वेळ नकोय. 2 षटकात 31 आले. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज प्रणित. प्रणित आले होते. कॅप रिमूव्ह केली होती.
चित्र दिवा चषक मध्ये सुद्धा मी पहिले 31 झालेत कमलेश, 31 2 ओव्हर. दिवा चषकची आठवण झाली. असंच प्रसंग होता. ऋतिक आले गोलंदाजी करण्यासाठी, कॅप त्यांनी रिमूव्ह केली. त्यानंतर कॅप्टनने रणनीती चेंज केली. वडोलीबीच्या शुभमला इन्व्हाइट केलं आणि त्यानंतर मॅच मध्ये त्या पलटवार पाहायला मिळाला. सोनारपाडा बी संघ, आपण पाहिलं तर गावदेवी सोनारपाडा संघाचा होतं. क्रिकेटमध्ये आताही प्रणित आले होते, कॅप त्यांनी रिमूव्ह केली होती. प्रत्येक टीमची रणनीती वेगळी असते क्रिकेटमध्ये. कपिलला पुन्हा इन्व्हाइट केले, जरी त्यांनी 23 दिले असतील तो या टीमचा मुख्य गोलंदाज आहे. हे बडोली बी संघ ज्यावेळी खेळतो कमलेशलाही बऱ्याचशा धावा येतात, मात्र कमलेशवरती विश्वास दाखवला जातो. ऑन साइडला खेळायचं होतं. पायचीचं अपील आहे. ऋतिकला माघारी परतावं लागेल. पायचीच्या स्वरूपात लागणारा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये वडोली बी संघाला. हॅट्रिकचे उमटणारे गोलंदाज बघा, हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. पहिल्या ओव्हरमध्ये 23 दिल्या म्हणजे मॅच संपली नाहीये. कपिल आले दुसऱ्या स्पेल मध्ये बघा, 2 विकेट. ऋतिकला बाद केला, तर कल्पेशला बाद केल्यानंतर विकास आलेत. हॅट्रिकचे उमटणारे गोलंदाज बघा, या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक कपिल पूर्ण करेल का? वाडेकर टीम साठी 31 वरती 3 विकेट गेल्यात. 2 षटकात 31 धावा होत्या वडोली बी संघाच्या. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट गेलेत. कपिल हॅट्रिक बॉल. लेग बाईचा इशारा आहे. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 32 वरती. तीन गडी बाद 32 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज कपिलला तुम्ही पाहताय, चांगला कमबॅक केलाय कपिलने. पहिल्या ओव्हरमध्ये 23 दिल्या होत्या, आता पलट वार केलाय. शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट. बत्तीस वरती 3 विकेट. ऋतिक, विशाल, कल्पेश 3 फलंदाज बाद झालेत. चांगला कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतोय. एक सिंगल मिळाली. धावसंख्या डबल 333. विकाससाठी एक पारितोषिक आहे. सागर म्हात्रे, गौरीपाडा यांच्याकडनं 3 बॉल 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. जीटीसीचे कुणाल यांचं आगमन झालंय.
एक धाव मिळाली. पाणी घेऊन जायचे. 2 षटकात 31 होत्या. या षटकात फक्त 3 धावा दिल्या कपिलने आणि 2 विकेट घेतल्या. चांगला कमबॅक केलाय. पलटवार चांगला झालाय वाडेकरचा, कारण की 2 षटकात 31 होते. या षटकात फक्त 3 धावा आलेत. 4थं षटक घेऊन आहेत गोलंदाज प्रणित पाटील येत आहेत. 34 लॉस ऑफ 3. कपिलने 2 षटकांचा स्पेल समाप्त केलाय. पहिल्या षटकात 23, दुसऱ्या षटकात 3. त्यामुळे पलटवार चांगला केलाय. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज प्रणितला तुम्ही पाहतायत. मोठा गाव एंड कडनं प्रणित गोलंदाजी मार्कवर. हेलिकॉप्टर उडवलाय. तो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. भूषण पाटील कोणती चूक करत नाहीयेत. फलंदाज बाद होईल. विकास बॅक टू द पॅव्हेलियन. ओव्हरमध्ये 23 आल्या होत्या. त्यानंतर आता 4थं षटक सुरू झालं आणि 34 वरती 4था धक्का लागलाय. तो वडवली बी संघाला. पलटवार केलाय प्रणितने. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली विकासची आणि आता शुभम पाटील आलेत 6व्या क्रमांकावरती. प्रणित पाटील वाडेकर संघ कधी तो पलटवार करेल आणि केलाय. पहिल्याच बॉलवरती शुभम पाटीलने हा चेंडू पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. पहिल्याच बॉलवरती शुभमच्या बॅट मधून षटकार आलाय. प्रणित राईट मोर द विकेट. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आणि आलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. त्यामुळे 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार आहे. शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. तानाजी काटे यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल शुभमला. एक सिंगल मिळाली आहे. सर्वे सांगतायत 1 रन झाली आहे. त्यामुळे ओव्हर थ्रो नकोय. 47 झालेत.
कमलेश पाटील स्ट्राईक एंडला येत आहेत. शिवम पाटीलला माहिती आहे मैदान थांबलं 60-65 धावा होतील. समोर वाडेकर संघ आहे त्यामुळे जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. 47 झालेले आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर असताना मागची मॅच थोडीशी लो स्कोरिंग होती. या मॅच मध्ये धावा आल्या आहेत. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. वाडेकर विरुद्ध वडवली बी. कव्हरच्या वरून पाठवलाय गॅप मधनं सीमारेषेच्या बाहेर चौकार. फिफ्टी कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्यात. 51 धावा धावफलकावरती. लेट चंद्रकांत स्फूर्ती 11 वडवली बी मध्ये धावा थांबल्या होत्या. आता पुन्हा धावा यायला सुरुवात झाली आहे. एक धाव पूर्ण झाली. फटका खेळताच कॉल दिला होता. 2 धावा घ्यायचे आहेत आणि त्या 2 धावा पूर्ण झाल्यात. फिफ्टी 53 धावा झाल्यात. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 गडी बाद 53. प्रथम बॅटिंग करताना लेट चंद्रकांत स्फूर्ती 11 वडवली बी. धावा थांबल्या होत्या मात्र शुभमचे 2 षटकार त्यानंतर कमलेशचा चौकार. 53 धावा. 4 गडी बाद 53 अशी धावसंख्या. शेवटचं षटक घेऊन त्यात गोलंदाज सर्वेश पाटील. 53 धावा झाल्यात. वडवली बी संघ प्रथम बॅटिंग करत असताना सर्वेश पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 53 धावा पलटवार. प्रणीतच्या षटकात धावा आल्या. आता सर्वेशला कमबॅक करावं लागेल. कपिलने ज्या प्रकारे कमबॅक केला होता. फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस. सिद्धू पाटीलच्या माध्यमातून वाडेकर विरुद्ध वडवली बी. चांगलं बॅटल आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात ज्यावेळी खेळतात त्यावेळी रणनीती वापरली जाते. सर्वेश 2 धावा इथे मिळाल्यात. कपिलला चेंडू मिळाला नाहीये मिडॉपला. 55 धावा झाल्यात. 4 गडी बाद 55. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कोणी खेळाडू प्रेक्षक जेवायचे बाकी असेल तर जेवण करून घ्या. 55 धावा झाल्यात. सर्वेच्या पहिल्याच बॉलवरती 2 आलेत. शुभमला माहिती आहे फिरकी गोलंदाज आहे. मुख्य व्यासपीठाच्या बाजूला जेवण आहे. झेल ड्रॉप. बॅटची कडा होती मात्र सिद्धूने झेल सोडलाय. पंचावन्न धावा. सर्वेश पाटील एक फिरकी गोलंदाज आहेत. फिरकी गोलंदाज आल्यानंतर क्षेत्ररक्षण बघा कसं सेट केलंय. मिड ऑफ आहे. शॉर्ट कव्हर आहे. वाईट बॉल. 56. आजच्या दिवसात दिल्या सर्वाधिक धावा आहेत 56. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. चांगली फिल्डिंग आहे. 57 धावा झाल्यात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते प्रणीत. चांगली फिल्डिंग केली प्रणीत. 4 गडी बाद 57 धावा. कमलेश पाटील आले आता स्ट्राईक एंडला. डावखुऱ्या त्याचे बॅटर. सर्वेश पाटील कडे बेरेशन चांगले. पुन्हा फिल्डिंग मध्ये चेंजेस.
लेफ्टी रायटी बॅट्समन असतो त्यावेळी चेंजेस करावे लागतात. 57 धावा झालेल्या आहेत. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः सर्वेश भूषण आलेत. दोन धावा मिळाल्या. तिसरी धाव घेताना फलंदाज रनआउट. धावसंख्या 59. पाच गडी बाद 59. एका बाजूला 12 ट्रॉफी जिंकणारा संघ वडोली बी, दुसऱ्या बाजूला वाडेकर संघाने 9 ट्रॉफी जिंकल्यात. मॅच रंगतदार होईल. ऑन साइडला खेळायचं होतं. बीट केलंय शुभमला. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 59 वरती 5. हाही चांगला बॉल आहे. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आणि त्याचमुळे कमलेश सांगत होते रनआउटची विकेट का. डावखुरा बॅटर असल्यानंतर थोडासा फरक पडतो, कारण थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळणं गरजेचं असतं. सर्वेच्या विरोधात 59 वरती 5च धावा दिल्यात या ओव्हरमध्ये. आपण पाहतोय सर्वेशने कमबॅक केलंय आणि आता 60 धावांचा पाठलाग करायचा आहे तो सलोनी 11 जय जलेश्वर वाडेकर संघाला. आणि या 60 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल संघ आपण पाहतोय तो वाडेकर या ऐकण्यासाठी आपण जाऊया मनीषकडे दुसऱ्या सत्रामध्ये. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
थँक्यू सो मच, धन्यवाद नितीनजी कालन सर. जवळ दुसऱ्या सत्राकडे, दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघतोय पाडेकर संघाला जिंकण्यासाठी आवश्यक असणारा 60 धावा. वडोली बी संघाचा 12th मॅन नाहीये कॉम्बॉक्स मध्ये. आपल्याला विनंती असेल 12th मॅन कृपया करून आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. येस, 2 धाव्यांची पेनल्टी नक्कीच वडोली बी संघाला इथून लागते, कारण की त्यांचा 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये नाहीये. एक खेळाडू या स्कोर मध्ये ऍड आपण करूयात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण 2 धावा त्या धावफलकामध्ये ऍड करूया. जिंकण्यासाठी लक्ष्य असणार आहे 60. नितीन भोईर यांचं देखील आगमन झालंय. मोठगाव 40+ यांना देखील आणि जीटीसीचे मेन ऑपरेटर वाकू यांचं देखील आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे यायचं आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वर सामन्याकडे बिग फायटिंग मॅच वडोली बी विपक्ष वाडेकर अशी मॅच मैदानात रंगते. पहिल्या सत्राचा खेळ झालाय. वडोली बी संघाने खेळत 59 जिंकण्यासाठी लक्ष्य 60 धावांचा वाडेकर संघासमोर. अतुल पहिला चेंडू फेस करत असताना लाऊड अपील पंचांकडे. लाऊड अपील नक्कीच पंचांकडे झाली होती. कमलेश पाटील अगदी पहिल्या चेंडूवरती. चांगली गोलंदाजीसाठी जाणले जातात. समोर देखील तेवढेच बलाढ्य बॅटल अतुल पाटील आणि सिद्धू पाटील असणार आहेत. अनुभव देखील प्रचंड. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा हलकासा कडा लागला असावा बॅटला आणि त्यानंतर चेंडू चांगले क्षेत्ररक्षण झालंय. शॉट स्कोअर लेग या रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 1 धाव इथे मिळणार आहे. धावेचा श्री गणेश नक्कीच होतोय. दुसऱ्या चेंडूवरती धावेचा श्री गणेश झालाय पाडेकर संघाचा. सिद्धू पाटील येतात स्ट्राईक वरती. एक अनुभवी खेळाडू आहेत. ज्या खेळाडूंनी अनेक वर्ष अनेक मैदानं गाजवल्यात तो खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलात. अनुभवाची शिदोरी ज्या खेळाडूकडे आहे. समोर देखील एक यंगस्टर खेळाडू, ज्या खेळाडूंनी नक्कीच खूप मैदानं गाजवल्या, ज्या खेळाडूंनी देखील आपल्या गोलंदाजीच्या बळावरती यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. हुक करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा तेवढंच चांगलं आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. शॉर्ट कव्हर शॉर्ट स्कोअर लेग या रिजन वरती पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. जयेश आहेत तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी देखील केलंय. 2 चेंडून 2 धावा धावफलकावरती झाल्या. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूवरती फक्त 2 धावा. मुख्य म्हणजे पॉवर प्लेचं षटक इथे सुरू आहे. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होत आहे कमलेश पाटील यांच्याकडून. यावेळी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच बॅटरांनी मैदान सोडलंय. खेळाडू वृत्ती दाखवली आहे, पण पहिला मोठा झटका लागतोय अतुल पाटील यांच्या स्वरूपामध्ये वाडेकर संघाला. बघा दत्ता भोईर यांची सुपुत्री देखील आली आहे. सुकन्या देखील आली आहे. देवश्री तिचं देखील मनपूर्वक स्वागत. चार चेंडूंनी फक्त 2 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर मैदानात आले तर प्रणित पाटील. चांगला खेळ करणं इथून गरजेचं असणार आहे वाडेकर संघाला. 60 धावांचं मोठं लक्ष्य असणार आहे. 2 धावांची नक्कीच पेनल्टी आहे, ती आपण षटक संपल्यानंतर ऍड करूयात. पण कमलेश पाटील काय गोलंदाजी करतायत, अप्रतिम गोलंदाजी करतायत. फक्त 2 धावा दिल्यात. 4 चेंडूंचा खेळ झाला. 1 विकेट देखील आपल्या नावावरती केली आहे. वेगवान गोलंदाजी. यावेळी वायडी जॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं बॅटिंग देखील बघायला मिळते आपल्याला. बॅकफुटला गेले. बॅकफुटला जाऊन कव्हर्स रिजन वरती कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची
हलकीची खालची कडा लागते. एक धाव इथे देखील मिळते एका धावेच्या साह्याने. 4 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कमलेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. आग उघडणारी गोलंदाजी इथे बघायला मिळते त्यांच्याकडून. उसरगडचे पांडुरंगजी संते साहेब हा सामना बघतायत, एन्जॉय करतायत. त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या संपूर्ण मोठागाव संघाला. यावेळी पुढे सरसावून बेकेट करण्याचा प्रयत्न केला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पण बॅकची कडा लागते. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. शॉट थर्ड मॅन रिजन वरती. एकच धाव मिळणार आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती. येस, 2 धावांची पेनल्टी देखील ऍड करण्यात आली आहे. म्हणजे धावा आहेत धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती. एक गडी बाद वाडेकर संघ. येस, पंच 4 धावा होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 2 पेनल्टीच्या ऍड केल्या आणि 6 धावा झाल्या धावफलकावरती. येस, नंतर खूप चांगला फटका बघायला मिळतोय आपल्याला. इनसाइड आउटचा लाजवाब फटका बघायला मिळतोय. कवच रिजन वरती धाव घेतली आहे, पण चेंडू नक्कीच ही शर्यत जिंकणार आहे. चौकार येणार आहे सिद्धू पाटील यांच्या बॅट मधून. खाली आपल्याला किरण कॉल करतात, आपण या. ओम मात्रे, त्या चौकाराची नक्कीच आवश्यकता होती. तो चौकार आला. ऋतिक पाटील येतो गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू P2 म्हणजेच पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आता सुरू आहे मैदानामध्ये, जिथे 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करू शकतात. ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडूवरती प्रहार केला. यावेळी बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न, झेल नक्कीच घेण्याचा प्रयत्न केला होता. झेप घेतली होती, डाईव्ह मारली होती, पण तरी देखील आवाक्याच्या बाहेर तो चेंडू निघून गेलाय. खूप चांगला प्रयत्न अप्रतिम केला होता. अगदी आपण स्लिप आणि गली रिजनच्या मध्ये तो चेंडू होता. प्रयत्न खूप चांगला केला होता. ही मॅचची गोल्डन विकेट मिळाली असती. बघा, ऋतिकने देखील त्वरित कमबॅक केलाय. चोख प्रत्युत्तर ऋतिकने देखील त्वरित दिलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 1 धाव. नक्कीच सिद्धू पाटील हे देखील जाणल्या जातात आपल्या संयमी खेळासाठी. जेव्हा आक्रमकतेची आवश्यकता असते, तेव्हा अटॅक करण्याची आवश्यकता असते, तेव्हा अटॅक देखील त्यांच्याकडून होतो. अगदी सलामीला येतात आणि मॅच लास्ट चेंडूपर्यंत, लास्ट षटकापर्यंत घेऊन जाण्याचं त्यांचं काम आहे. ते शेवटपर्यंत प्रत्येक सामने आपण बघितलं, त्या सामन्यामध्ये हीच त्यांची कामगिरी असते. यावेळी आव्हान देखील मोठं असताना ऋतिक देखील चांगली गोलंदाजी करतोय. कमलेशने देखील अप्रतिम षटक हाताळलं. यावेळी खूप चांगला फटका बॅकफुटला गेला. इनसाइड आउटचा लाजवाब प्रेक्षणीय फटका बघायला मिळतोय. येतोय चौकार. चेंडू चाललाय सीमारेषा पार. दन 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 करत आलाय चौकार. ऋतिक पाटील 3 चेंडूचा खेळ झाला. P2चं षटक सुरू आहे. मार्गस्थ आहे P2चं षटक. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत, पुन्हा एकदा कट केल्या, पण यावेळी क्षेत्ररक्षक आहे तिथे कव्हर्स रिजन वरती. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. त्याच अटेम्प्ट वरती फेकी देखील केली आहे, तरी देखील 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळते. स्पर्धा देखील तेवढीच चांगली आपल्या भेटी झाली. आता स्पर्धेमध्ये मॅच देखील ही तेवढीच चांगली होणार आहे. रंगतदार मॅच होणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाईल, यातही मात्र शंका नाहीये. धावा झाल्या धावफलकावरती. 17 धावा झाल्या धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रणित पाटील चांगली बॅटिंग करतात, अप्रतिम बॅटिंग करतात. नेक्स्ट बॉल. यावेळी लोअर फुल टॉसचा चेंडू होता.
चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय बघा. अगदी मिड ऑफ वरती तैनात होते, मिड ऑफ पासून कंप्लीट लॉंग ऑन पर्यंत, लॉंग ऑफ पर्यंत, मिड ऑफ पर्यंत धाव घेतली आणि तिथून एक धाव नक्कीच रोखण्याचा प्रयत्न केला. एक धाव रोखली आहे, ते एक धाव मिळतीये, एक धाव रोखली आहे. 18 धावा झाल्या धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय, शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होलचा वापर केलाय आणि इथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी बघा, काय अप्रतिम फेकी केली आहे, अगदी ऑन द स्टंप्स. यश रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. षटक संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावरती. 19 धावा, 1 गडी बाद वाडेकर संघ. थँक्यू सो मच. चांगलं सुमधुर संगीत आपण ऐकतो डीजे जेडी यांच्या मार्फत. कमलेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. आपल्या स्पेल मधलं शेवटचं षटक आपल्या संघासाठी, तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती आलात. 19 धावा झाल्यात. मॅच बॅलन्स आहे, 1 विकेट देखील गेली आहे. मॅच नक्कीच बॅलन्स आहे. 60 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळी पहिला चेंडू यॉर्क. अप्रतिम गोलंदाजी इथे करण्यात येते, खूप चांगली गोलंदाजी करण्यात येते. यॉर्कर चेंडू हा एक्झिक्यूट करणं, प्रेक्षकांना बघणं खूप चांगला वाटतो, पण तो चेंडू फेकणं खूप कठीण आहे. त्यामागे लागतो तो सराव, लागते ती प्रॅक्टिस. तो सराव, ती प्रॅक्टिस कमलेशकडे नक्कीच आहे. खूप चांगली गोलंदाजी करतायत आणि समोर बॅटर देखील तेवढेच मोठे आहेत. समोर आव्हान देखील सिद्धू पाटील सारख्या मोठ्या बॅटरचं आहे, ज्या बॅटरनी अनेक वर्ष आपल्या ग्रामीण क्रिकेटला दिले, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला दिला. त्यांच्या समोर देखील खूप चांगली गोलंदाजी आहे. ही बिग फायटिंग मॅच होणार आहे, यात तीळ मात्र शंका नाहीये. यावेळी पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन टू ट्रॅक, विकेट करण्याचा प्रयत्न. बेस्ट टायमिंग स्ट्रोक असणार आहे. कव्हर्स वरून खेळाडू आलाय, पॉइंट पर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता, बॅटची कडा लागते. चेंडू अगदी पॉइंट रिजन वरती जातोय, शॉर्ट पॉइंट रिजन वरती जातोय. 1 धाव मिळणार आहे. 20 धावा झाल्या धाव फलकावरती, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची आवश्यकता असणार आहे. खूप चांगला रनअप बघा. आपण जर कमलेश पाटील यांच्या गोलंदाजीचं जर अॅनलाइज थोडंसं केलं तर बघा, रनअप अगदी खूप चांगला रनअप आहे. रनिंग पॅटर्न असणं गरजेचं असतं. तो पॅटर्न मध्ये रिदमिक रनअप चांगला आहे त्यांचा, ती जंप चांगली आहे आणि त्यानंतर ती हायआर्म ऍक्शन देखील चांगली गोलंदाजी करतात, अप्रतिम गोलंदाजी करतात. 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे, म्हणजे 20 धावा झाल्या धाव फलकावरती. 16 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण असणार आहे. 16 चेंडू 40 धावा. पॉवर प्ले देखील आता ओपन झालाय, म्हणजे खेळाडू आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात आपण करू शकतो. 5 खेळाडू इथे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण तैनात करू शकतोय. कव्हर्स रिजन वरती खेळाडू असणार आहे. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. यावेळी शफल झालाय, योग्य तो वापर केलाय आणि चेंडूला डिस्पॅच करून टाकलाय. हलकीशी केलेली गोलंदाजानी चूक, कारण टाकलाय स्लॉट मध्ये चेंडू, डिस्पॅच केलाय प्लॉटच्या बाहेर. येतोय षटकार. एक तेरी तो एक मेरी तू, डाल डाल में पात पात. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय आणि त्यावरती बॅटर देखील चोख प्रहार करतोय. प्रहार करणं गरजेचं आहे, कारण इथून मॅच जिंकणं गरजेचं आहे. आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी दोन्ही टीम्स लढतायत, झगडतायत, फाईट करतायत. वडवली बी विपक्ष वाडेकर, अशी ही बिग फायटिंग मॅच बघायला मिळते. गोलंदाज कमलेश पाटील. पहिला चेंडू नक्कीच अप्रतिम हाताळला, ब्लॉक होलचा वापर केला. त्यानंतर धावा झाल्यात 26 धाव फलकावरती. 26 धावा झाल्या धाव फलकावरती. जिंकण्याच्या समीकरणाचा विचार केला तर अजूनही 15 चेंडू आणि 34 धावेंचे समीकरण शिल्लक आहे.
15 चेंडू आणि 34 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. त्या 34 धावांचा रोख बचाव इथे वडवली बी संघाला देखील करायचा आहे. काय घडतंय, काय बिघडतंय? 15 चेंडू 34 धावा, व्हॉट अ मॅच. बघा, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा होत्या, 2 पेनल्टीच्या धावा ऍड करण्यात आल्या, म्हणजे 6 धावा झाल्यात. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13 धावा झाल्यात, एकूण 19 2 षटकांच्या अखेरीस. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला. अशा धावा एकूण धावफलकावरती आहेत 26 धावा. समीकरण इथून जिंकण्यासाठी असणार आहे 15 चेंडू आणि 34 धावेंचं. मॅच ऑन. चौथा चेंडू कमलेश. यावेळी देखील प्रहार केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये असणाऱ्या लॉंग ऑफ वरून खेळाडू येतोय, झेल घेण्याचा प्रयत्न करतोय आणि कॅचेस विन यू द मॅचेस. एक मोठा खेळाडूला कॅच पकडून मैदानाच्या बाहेर तंबूच्या आसरा दाखवलाय. कमलेश पाटील इथे फायर आहे, आगसारखी गोलंदाजी देखील करतोय. येस डीजे. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे, हाच तर क्रिकेटचा रोमांच आहे. मागच्या चेंडूवरती ज्या बॅटरनी आपल्यावरती हल्ला चढवला होता, षटकार मारला होता, त्याच बॅटरला पुढच्या चेंडूवरती बाद केला. हेच क्रिकेट आहे, हेच क्रिकेटचा खेळ आहे, हीच ती एक्साइटमेंट आहे. कारण मॅच देखील तेवढ्याच 2 बलाढ्य संघांमध्ये आहे. वडवली बी विपक्ष वाडेकर. बॅटिंगसाठी आलेत प्रशांत पाटील आलेत बॅटिंगसाठी. कमलेश गोलंदाजी मार्क वरती. 5वा चेंडू आता फेकत असताना यावेळी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली, बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न, फेकी चुकीच्या एंडला. त्यानंतर गोलंदाजांनी चांगल्या दिशेला फेकी केली आहे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेकी केली आहे. अजून एक बॅटर बाद झालाय धावचित स्वरूपाने. अजून एक मोठा झटका लागतोय वाडेकर संघाला प्रशांत पाटील यांच्या स्वरूपात. थँक्यू सो मच. पण नेहमी चर्चा करतो मोमेंटमची, तो मोमेंटम नक्कीच प्रणित पाटील यांनी सेट केला होता. तो षटकार मारला, त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना माहिती आहे कमलेश देखील त्याच दर्जेचा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूवरती प्रहार जर केला नसता, जर थोडासा संयम ठेवला असता, एकेरी दुहेरी धाव घेतली असती, स्ट्राईक रोटेट केली असते, तर मॅच मध्ये आपण नक्कीच बनून राहिलो असतो. पण तिथे देखील प्रहार झाला. त्यानंतर प्रशांत आले, प्रशांत देखील अगदी पहिल्या चेंडूवरती डकवरती आउट झालेत रनआउट स्वरूपाने. आणि आता त्यांचीच जागा भरून काढण्यासाठी सर्वेश पाटील बॅटिंगसाठी आल्यात. आता सर्वेश यांना देखील शेवटचा चेंडू फेस करायचा आहे कमलेश पाटील यांच्या गोलंदाजीचा. त्यांच्या स्पेल मधला हा शेवटचा चेंडू त्यांना फेस करायचा आहे. धावा झाल्यात स्थिर स्थगित 26. यावेळी देखील पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, तो देखील वाईड इज यॉर्कर. एक्झिक्यूट करणं कठीण आहे, एक्झिक्यूट करून दाखवलाय कमलेश पाटील नावाचा गोलंदाज आहे. गोलंदाजांनी आग उगळणारी गोलंदाजी इथे केली आहे. डॉट बॉल आलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा 30 धावसंख्या म्हणजे 26 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद वाडेकर संघ ड्रिंक्स ट्रॉली मैदानात. ऐकूयात सुमधुर संगीत डीजे जेडी यांच्याकडून.
नाही बघा, गुणलेखकाची भूमिका देखील किती महत्वाची असते, किती इम्पॉर्टंट असते मॅच मध्ये. मयूर भोईर आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची देखील आहे. आणि अगदीच आताच मिळालेल्या त्यांच्याकडून माहितीनुसार ज्या 18 चेंडूंचा खेळ झाला त्या 18 चेंडूंमध्ये 26 धावा धावफलकावरती झाल्या, त्यात एकही एक्स्ट्राची धाव नाहीये. हीच तर ओळख असते जेव्हा एक चांगला संघ, एक मोठा संघ का मोठा बनतो, जेव्हा आपण त्या छोट्या छोट्या चुका करणं टाळतो. त्या छोट्या चुका केलेल्या नाहीयेत, एकही एक्स्ट्राची स्वरूपाची धाव मिळाली नाहीये. एक खेळाडू शॉट नक्कीच मी म्हणेन, कारण 12th मॅन नाहीये, त्याची देखील त्यांना 2 धावांची पेनल्टी मिळाली, तरी देखील फाईट खूप चांगली करतोय. आणि पुन्हा एकदा आता समीकरण काय, शिल्लक असलेल्या 12 चेंडूंवरती बनवायच्या आहेत 34 धावा. 12 चेंडू 34 धावा, पण अजूनही मॅच संपलेली नाही आहे, कारण सिद्धू पाटील आहेत, वन मॅन शो लढा देत आहेत, लढतायत आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आणि त्या नावासाठी. बघूयात आता इथून ही लढत कशी करतायत, कारण 12 चेंडू 34 धावा वाटतंय तेवढं सोपं देखील नाहीये. शुभम पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू 34 धाव्यांवरती मॅच आहे. पहिल्याच बॉलवरती पुढे सरसवले होते, चांगली गोलंदाजी केली, चतुर गोलंदाजी यालाच म्हणतात. बॅटर जेव्हा पुढे सरसवतात, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, अगदी 2-3 स्टेप पुढे येतात, आल्यानंतर टप्पा खेचून टाकणं हे गोलंदाजाचं काम आहे. टप्पा थोडासा खेचून टाकलाय, मोठ्या शॉट पासून वंचित ठेवलाय, हलक्या हाताने अगदी शेवटच्या वेळेस बॅटचा ब्लेड ओपन केला, फेस ओपन केला, हलक्या हाताने पॉइंट वरती एक धाव मिळाली आहे. डॉट येणं गरजेचं आहे. पडवली बी संघाचा विचार केला तर डॉट येणं गरजेचं आहे, पण तिथे जर आपण वाडेकर संघाचा विचार केला तर आता इथून सरासरी मेंटेन करणं म्हणजेच खराब चेंडूंवरती प्रहार करावाच लागणार आहे. अगदी चांगल्या चेंडूवरती देखील प्रहार करणं इथून आता गरजेचं झालंय. 11-33 ची मॅच. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची कडा लागतोय, चेंडू निघून जातोय, डान्सिंग डाऊन डांग 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 करत सीमारेषा पार, आलाय चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून पॉइंट पर्यंत आलेत, एका अटेम्प्ट मध्ये चेंडूला कलेक्ट केलाय, त्याच अटेम्प्ट मध्ये बॉडीला बॅलन्स करत असताना चेंडूची फेकी देखील केली आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. एखादी संघ असतो जो संघ नक्कीच फक्त बॅटिंग साठी ओळखला जातो, बॉलिंग साठी ओळखला जातो, पण एक संघ असा असतो जो संघ नक्कीच डॉमिनेट करतो, त्याच्या मागे अस्त्र हे 3 डायमेन्शनचं असतं. पहिलं डायमेन्शन गोलंदाजी, दुसरं डायमेन्शन बॅटिंग आणि तिसरं डायमेन्शन म्हणजे आपली फिल्डिंग, आपलं क्षेत्ररक्षण, ज्याला नक्कीच अनेक वेळी आपण दुर्लक्ष करतो, पण ते सगळ्यात मोठं अस्त्र म्हणून आपल्याला वापरायची गरज असते. तसंच वडवली बी संघ इथे करतोय. 2 धावा मिळाल्यात, धावा धावफलकावरती 33 झाल्यात, 33 ऑन द बोर्ड. यावेळी विकेटचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर फेकलेला हा चेंडू होता. अजून एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, एका धावेवरती इथे रोखून ठेवलंय. आता सिद्धू पटेल आलेत स्ट्रायकिंग एंडला. त्यांना माहित आहे इथून सामना जिंकायचा आहे तर आपल्याला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, चौकार आणि षटकार वसूल करणं इथून गरजेचं असणार आहे. 8 चेंडू आणि 26 धाव्यांवरती मॅच आली आहे. 8 चेंडू 26 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात, त्या 26 धाव्यांचं संरक्षण करायचंय. काय घडतंय, काय बिघडतंय, 8 चेंडू आपल्याला तो निर्णय देऊन जाणार आहेत. पण सिद्धू पाटील मैदानात आहेत, अगदी लढाई करतायत, लढतायत, सलामीला आलेत. आता इथून बॅटचं फेज ओपन करणं, थोडंसं अटॅक करणं, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं, तो अटॅक करणं इथून गरजेचं असणार आहे, कारण शुभम देखील चांगली गोलंदाजी करतात. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे, चांगलं कनेक्शन झालेलं नाहीये, तरी देखील
अजून एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळते आपल्याला. पॉइंट रिजनला तैनात असलेला खेळाडू जेव्हा थर्डमॅन रिजन पर्यंत धाव घेतो आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतो, तेव्हा नक्कीच त्या गोलंदाजाचं देखील मनोबळ उंचावतं. त्याला देखील माहित आहे मी एखादी चूक केली तर मला साथ देण्यासाठी माझे फिल्डर्स, माझे क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा मिळतील, त्या 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे. आणि आता समीकरण काय? समीकरण असताना 7 चेंडू आणि 24 धावांवरती. हा चेंडू खूप निर्णायक आहे. इथून षटकार आला तर मॅच ऑन होऊ शकते वाडेकर संघासाठी. पण इथून चांगला चेंडू शुभमनी फेकला तर मॅच जवळपास आपल्या खिशात घालू शकतो वडवली बी संघ. 7 चेंडू 24 धावांचं समीकरण फॉर मॅच. 7 चेंडू 24 धावा. यावेळी एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा लागते आणि कॅच इथे कंप्लीट होते. ही कॅच बनवली आहे की ही मॅच बनवली, येणारा काय नक्कीच सांगणार आहे. 6 चेंडू 24 धावांचं समीकरण. मॅचची गोल्डन विकेट. सिद्धू पाटील देखील होत आहेत बाद. नाणेफेकीचा कौल देखील जिंकला होता. प्रथम गोलंदाजी त्यांनी स्वीकारली होती. इथून समीकरण मोठं आहे, सोपं नाहीये समीकरण बॅटिंग करत असलेल्या वाडेकर संघाला. पण मॅच मध्ये कलाटणी देणारे एखाद दुसरा षटकार जर पहिल्या 2 चेंडूंवरती आला तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकते. बॅटिंग साठी नवीन बॅटर भूषण पाटील आलेत. सर्वे स्ट्रायकिंग एंडला आहेत, भूषण पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जयेश पाटील असणार आहेत. 6 चेंडू आणि 24 समीकरण आहे. पहिला चेंडूवरती यॉर्करचा प्रयत्न केला होता. थोडासा लोअर फुलटॉसचा चेंडू राहिला तरी देखील क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आज आपल्याला संपूर्ण दिवसभरातच. वडवली बी संघाचं काय क्षेत्ररक्षण केलं. एकही चेंडू अवांतर जाऊ दिलेला नाहीये, आवाक्याच्या बाहेर जाऊ दिलेला नाहीये. आणि गोलंदाजांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. बघा 5व्या षटकामध्ये आपण आहोत, अजून एकही वाईड बॉल किंवा नो बॉल आलेला नाहीये, एकही एक्स्ट्राची धाव आलेली नाहीये. 5 चेंडू आणि 23 धावा जिंकण्यासाठी 22ही चालू शकतात. 5 चेंडू 23 धावा. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक असणार आहे. आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. ज्या षटकाराची आवश्यकता होती, ज्यांनी संघर्ष केला तो संघर्षमयी षटकार येतो आहे. 6 धावा. सो मच 4 चेंडू आणि 17 धावांवरती मॅच. मी म्हटलं होतं पहिल्या 2 चेंडूंवरती एका दुसरा षटकार आला तर मॅचला ट्विस्ट नक्कीच निर्माण होऊ शकते. मॅचला ट्विस्ट देण्याचं काम केलं इथे शुभम पाटील यांनी, भूषण पाटील यांनी मॅचला कलाटणी देण्याचं काम इथे केलं. एक षटका तर मारलाय. बघूयात आता समीकरण. 4 चेंडू आणि 17 धावांचं असणार आहे. 16 देखील चालू शकतात. विकेट गमावली नाहीये. 4 विकेट्स गेल्यात. नाणेफेकीचा कौल देखील जिंकल्यात. 4 चेंडू 17 धावा. यावेळी देखील अजून एक लोअर फुलटॉसचा चेंडू असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे तिथे, नो डाऊट क्षेत्ररक्षण अप्रतिम होत आहे. अजून एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय काव कॉर्नर रिजन वरती. एकच धाव इथे मिळणार आहे. त्या एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 3 चेंडू आणि 16 धावा. हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती मोठा फटका आला तर मॅच ऑन नक्कीच राहू शकते. प्रेक्षकांना देखील तीच वाट पाहत असतील की कुठेतरी एखादी षटकार येऊ देत, चौकार येऊ दे, मॅच ऑन राहू देत. कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. अगदी आपण जर ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर या दोन्ही संघांनी अनेक स्पर्धा गाजवल्यात. रामचंद्रजी संते साहेब यांचं आगमन झालंय. उसरगर आपल्याला विनंती असेल या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा.
विकेटचा प्रयत्न केला होता, मिस टायमिंग झालाय फटका आणि अशाच प्रकारे इथे मिळणार आहे ही फक्त आणि फक्त एकच धाव. म्हणजेच वडवली बी संघ आता आपलं वर्चस्व इथे गाजवत असताना 2 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण असणार आहे. 14 देखील चालू शकतात, पण गोलंदाजांनी अजूनही बघा आतापर्यंत 30 चेंडूंची मॅच आहे आणि त्यातील 28 चेंडू झालेत, एकही स्क्वेअर चेंडू आलेला नाहीये. तर इथे देखील अपेक्षा तर नाहीच आहे की जयेश पाटील एखादी चूक करतील, पण क्रिकेट हा खेळ अनिश्चित आहे. 2 चेंडू आणि 15 धावांवरती मॅच आहे. वाडेकर विपक्ष वडवली बी अशी ही बिग फायटिंग मॅच. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, खूप चांगली गोलंदाजी. गुडलँड स्पॉटचा वापर करणं कशाला म्हणतात ते जयेश पाटील यांनी आपल्याला दाखवून दिलं. खूप चांगला गोल्डनचा वापर केला, चेंडूला राईस देखील केला, बॅटरला थोडासा सरप्राईज केला, हुक करण्याचा प्रयत्न होतो. निर्धाव चेंडूची शांतता, औपचारिकता मात्र आता शिल्लक आहे, कारण 1 चेंडू आणि 15 धावांवरती मॅच आहे. यावेळी विकेटचा प्रयत्न केला, सामना फिनिश झाला. मॅच इथे आपल्या गोलंदाजीच्या बळावरती आपल्या खिशामध्ये घातली आहे. अगदी 14 धावांच्या फरकाने हा सामना जिंकलाय वडवली बी या संघाने. दोन्ही टीम्सनी हँडशेक करायचा आणि त्यानंतर मैदानाचा ताबा देखील सोडायचा. दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक.